विद्यार्थी सप्र नमस्कार. एमपीएससीने जी औषध निरीक्षकाची परीक्षा घेण्यात आली होती ती आता रद्द करण्यात आलेले आहेत. याबाबत प्रसिद्धीपत्रक देखील त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं आहे. नेमकं काय झालं, परीक्षा का रद्द केली, नवीन परीक्षा कधी होईल, पुन्हा फॉर्म भरायचा का, फी परत भरावी लागणार का, सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा. तसेच लक्षात घ्या, जर औषध निरीक्षक फार्मासिस्ट याकरिता जर आपल्याला मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे 3000 प्रश्न आम्ही तुम्हाला देतोय फक्त 299 रुपयामध्ये. यामधील मागे 15 प्रश्नपत्रिका देखील प्रोव्हाइड केल्या जात आहेत. या कंटेंटवर तुम्हाला ही मटेरियल मिळणार आहेत. ज्यांनाही हवं असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तर लक्षात घ्या, 25 ऑगस्ट रोजीचे हे प्रसिद्ध पत्रक आहेत. आयोगामार्फत औषध निरीक्षक गट ब व अन्न व औषध प्रशासन या संवर्गातील दिनांक 29 जुलै 2025 रोजी जाहिरात क्रमांक 116/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती. दिनांक 22 मार्च 2026 रोजी ही चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सदर परीक्षेचा दिनांक 12 जून 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षांती मुलाखतीकरिता 506 इतके उमेदवार पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीत घेण्यात आला. दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदाकरिता पात्र ठरणाऱ्या 485 अपात्र 3 अशी एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान उपरोक्त दिनांक 22 मार्च 2026 रोजीच्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याबाबत आयोगास दिनांक 22 ते 26 जुलै 2026 या कालावधीत ईमेलद्वारे काही उमेदवारांमार्फत तसेच लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दिनांक 20 मार्च 2026 रोजी काही उमेदवारांना प्रश्न मिळाले होते. ही प्रश्नपत्रिका सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसृत करण्यात आली होती असे सदर तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. आयोगामार्फत तातडीने उपरोक्त प्राप्त तक्रारीतील आशयाचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता विचारात घेऊन प्राप्त सर्व तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे दिनांक 27 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली. तदनुषंगाने पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या अहवालानुसार एकाच उमेदवारास प्रश्न संच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे चौकशीत दिसून येत आहे, असा प्रथमदर्शनी निष्कर्ष नोंदविला आहे. आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता, निष्पक्षता व आयोगावरील सर्वसामान्य उमेदवारांची विश्वासार्हता कायम राखण्याच्या दृष्टीने आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या पदासाठी उपरोक्त जाहिरातीप्रमाणे केलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आज निर्णय घेतला आहे. औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदांसाठी आयोगाकडून फेर परीक्षा आयोजित करण्यात येईल. याकरिता संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. पहिली बाब, परीक्षा रद्द झाली. दुसरी बाब, परत अर्ज करावा लागणार नाही. तसेच त्याकरता कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेर परीक्षेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. आणि अशा पद्धतीने आता विद्यार्थी मित्रांनो नव्याने परीक्षा होणार आहे. तुम्ही जे फॉर्म भरले तेच असतील. नवीन तारीख या ठिकाणी येईल त्यांच्या टाइम टेबलमध्ये. परंतु या ठिकाणी काय झालं की जे 488 उमेदवार सिलेक्ट झाले त्यांचा माइंडसेटचा देखील या ठिकाणी विचार करायला हवा. कारण की नव्याने अभ्यास करणं, नव्याने पोस्ट काढणं हे खूप अवघड जातं. आता ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी आनंदी असतील, कारण की त्यांना परत एक चान्स मिळाला आहे. कारण की ही परत भरती प्रक्रिया कधी आली असती याची पण आपल्याकडे काय म्हणता की फिक्स गॅरंटी नाही. त्यामुळे त्यांना एक संधी आहे. परंतु जे सिलेक्ट झाले त्यांबद्दल मला वाईट वाटतंय की परत नव्याने परीक्षा या ठिकाणी घ्यावी लागते. परंतु एमपीएससी एक अशी संस्था आहे की त्या ठिकाणी असे प्रकार सहसा बघायला मिळत नाही. त्यामुळे एमपीएससीने देखील आता काटेकोरपणे एक्झाम कंडक्ट या ठिकाणी केल्या पाहिजे. सोशल मीडिया आला आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटून एकाकडून दुसरीकडे जाणं खूप स्वाभाविक झालंय. त्यामुळे एक परिपूर्ण अशी तयारी आता एमपीएससीने या ठिकाणी केली पाहिजे. जर तुम्ही बाकी एक्झामची तयारी करत असाल, तलाठी झालं, एमपीएससीचे इतर एक्झाम, सर्व परीक्षेचं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्यावर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचंय. तसेच जर तुम्हाला रीलच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर आपले इंस्टाग्राम चॅनल देखील आहे, त्याला तुम्ही जॉईन करा, ज्यावर आपण 4 ते 5 रील डेली आणत असतो.
आणि चालू घडामोडींची तयारी तुमच्याकडून करून घेत असतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.